which is called as ellipse. Okay. आज आपण इलिप्स हा चॅप्टर सुरू करणार. इलिप्स पॅराबोला नंतर इलिप्स तर काय समजा आहे. मुलांनो इलिप्स हे दिसायला सर्कल सारखा असतो. थोडासा जरा दाबलेला असतो वरून किंवा बाजूच्या साइडने. इलिप्टिकल शेप. आता मुलांनो थोडासा मी तुम्हाला आपल्या सर्कलकडे घेऊन जातो की आपण सर्कलची माहिती घेतली होती. स्टँडर्ड सर्कल हा आपला एक स्टँडर्ड सर्कल आहे. इथं सेंटर ओरिजिनवर आहे. हा स्टँडर्ड सर्कल आहे आपला. हा सेंटर ओरिजिनवर 0,0 कोऑर्डिनेट सहित हा त्याचा रेडियस आहे की नाही. तर यासाठी आपण पाहिलं की इक्वेशन काय होती. x² + y² बरोबर r². ही इक्वेशन होती. म्हणजे मुलांनो हे चारी बाजूने हे सारखे आहे बघा अंतर. म्हणजे हे r आहे, हे पण r आहे, हे पण r आहे की नाही. आता काय करायचं बघा इकडे. आता मी तुम्हाला इथे दोन सिच्युएशन सांगतो. इलिप्स कसा तयार होते. एक जनरल आयडिया सांगेल, नंतर आपण व्याख्या वगैरे बघू. हे सर्कल. तर या ठिकाणी हे सेंटर पासून हे अंतर, हे सेंटर पासून हे अंतर सारखं आहे. म्हणजे आपण त्याला रेडियस म्हणतो. इथे पण तसंच y ऍक्सिस अलॉंग द y ऍक्सिस हे की नाही. हे किमती कसे सारखे आहेत. आता मुलांनो थोडंसं काय करायचं, थोडं इमॅजिन करा. याला आपण असं दाबला बघा वरून, असा वरून खालून थोडं दाबला आपण काय होईल सांगा मला. वरून आणि खालून आपण दाबला समजा असं दाबला तर काय होईल. हे जे आहे हे इकडचा म्हणजे थोडं लांबच होईल. इकडे जाईल, इकडचं वाढेल आणि कमी होईल. दाबला म्हणून हे कमी होईल आणि ही साईड काय होईल, मोठी होईल आहे की नाही. म्हणजेच काय होईल, असा डायग्राम होईल तुमच्या हिशोबाने. आपल्या हिशोबाने आता तुम्ही दाबल्यानंतर असं होईल. ठीक आहे ना. वरून आपण त्याला दाबला समजा. तर याप्रमाणे काय झालं नेमकं इथे. ही साईड कमी झाली आणि ही साईड काय झाली, वाढली. ही साईड वाढली आहे की नाही. म्हणजे आता आपण म्हणजे हे आता ही बाजू सारखी झाली पण ही कमी झाली आता. मग या सगळ्यांना आता आर म्हणता येते का, नाही. म्हणजे आता आपण काय म्हणू शकतो की बाबा हे तर सेंटर झालं समजा. म्हणजे याचे कोऑर्डिनेट, आता ह्याचे कोऑर्डिनेट काय होते, ह्याचे कोऑर्डिनेट होते आपल्याकडे हे रेडियस समजा r,0 है की नाही. हे पण काय होता 0,r है ना. हे काय होते -r,0. हे चे कोऑर्डिनेट काय होते 0,-r. म्हणजे चारी मध्ये r मान दिसायला. आता काय माहिती का, इथे आता याचे कोऑर्डिनेट समजा इथून हे लांबी a आहे तर हे झाला a,0. हे लांबी आता इकडची समजा याची सारखीच आहे म्हणजे हे कोऑर्डिनेट -a. मॅग्निट्यूड सारखा आहे ना -a,0. आता हे जे आहे याच्यापेक्षा कमी आहे का दाबलं ना वरून तर हे p माना तर 0,p आणि हे काय 0,-p. तर मुलांनो ही एक सिच्युएशन झाली. मी काय कसं दाबलं बघा, असं वरून दाबलं मी. आपण असा पण दाबू शकतो याला. मग असं दाबलं तर मग असा मोठा होणार अलॉंग द y ऍक्सिस. हे अलॉंग x ऍक्सिस झाला, मेजर ऍक्सिस. म्हणजे ज्या ऍक्सिस वर हे लांबी जास्त त्याला आपण मेजर ऍक्सिस x म्हणतो. x ऍक्सिसला तो काय झाला, जास्त पसरला है की नाही. तर हे मुलांना इलिप्स झालाय. काय झाला, हे इलिप्स झाला. मग आता हे जे इलिप्स आहे मग नेमकं काय झालं. आता हे जे आपली सर्कलची इक्वेशन होती ना, तर आता काय झालं माहिती का, x² + y² बरोबर. आता या ठिकाणी मला r² होता समजा. मी r² ला इकडे घेतला. x² + y² / r² बरोबर. इथे काय राहिला 1 राहिला. म्हणजे x² / r² + y² / r² बरोबर 1. म्हणजे असं मी लिहू शकतो याला, असं लिहू शकतो. मग आता इलिप्सची इक्वेशन कशी होती बघा. इथे आता काय बघा, इथे a आहे
आणि इकडे बी आहे. म्हणजेच x ला डिवाइड करायचा a स्क्वेअरने, y स्क्वेअरला डिवाइड करायचा b स्क्वेअरने आणि बरोबर काय 1. हे कधी इफ a ग्रेटर दॅन b ही कंडिशन आहे. तर पण आलं बघा हे इलिप्स इक्वेशन आली. कोणाची आली आहे? इलिप्स इक्वेशन. x स्क्वेअर डिवाइड बाय a स्क्वेअर प्लस y स्क्वेअर डिवाइड बाय b स्क्वेअर बरोबर 1. कधी? जेव्हा a ग्रेटर दॅन b. आता या ठिकाणी तसं नव्हतं बघा मुलांना. या ठिकाणी r हे पण r हे पण r हे पण r सर्व r आहे. इथे तसं नाही. तर दाबलं जर आपण तर हे सर्कल पासून इलिप्स तयार झाला आहे. तर इलिप्सचा हे प्रकार झाला बघा. म्हणजे या ठिकाणी आपण असं वरून दाबलं, वरून आणि खालून दाबला म्हणजे y ऍक्सिसला दाबले आपण तर x ऍक्सिस मोठा झाला आहे की नाही. तर मुलांनो हे एक वर्टेक्स झाला याचा, हे एक वर्टेक्स झाला याला वर्टेक्स म्हणतो आपण. आता अजून एक सिच्युएशन मला सांगतो मी, हे की नाही. तुम्ही डायग्राम काढून घ्या. डायग्राम काढून घ्या. एक जनरल आयडिया सांगेल तुम्हाला इंट्रोडक्शन मध्ये. सर्कल पासून इलिप्स तयार करा तुम्ही. आणि याला दोन फोकस असतात, याला दोन तीनच मला सांगतो मी ते सगळं सध्या चित्रमध्ये वाटून घ्या. पॅराबोलाला फक्त एक फोकस होता. इलिप्सला दोन फोकस असतात. इथे एक फोकस त्याचं AE,0 असे कोऑर्डिनेट असतात. A × E इथे एक फोकस -A × E,0 असे दोन फोकस असतात. दोन डायरेक्ट्रिक्स असतात. दोन फोकस असतात. पॅराबोलाला फक्त एकच फोकस होता, एकच डायरेक्ट्रिक्स होती. पण इलिप्सला दोन फोकस म्हणून तुला फोसाय म्हणतात. फोकस हा सिंग्युलर वर्ड आहे. आणि फोसाय FOCI फोसाय प्लुरल दोन आहेत. लक्षात ठेवा. चला नोटेड. आता मला मी काय करतो आता y ऍक्सिस ला दाबला मी. आता आपण असं दाबू x ऍक्सिस. मग बघू काय होते. काय होणार आपल्याला जर आपण x ऍक्सिस पासून असं जर आपण सर्कलला दाबला असं दाबला म्हणजे हे मोठा होईल आता आणि भाग कमी होईल. असा होईल. येस हा फोकस हा त्याचा सेंटर आहे 0,0. ही कोऑर्डिनेट आता ही कमी झाली म्हणजे हे A आहे -A, हे B, हे -B. तर हे जे आहेत A,0 से हे -A,0 है वर्टेक्स मतलब हे 0,B है आणि हे 0,-B है. ओके. मग आता y ऍक्सिसला मोठा झाला तो इथून दाबला ना आपण. तर या सर्कलसाठी इक्वेशन तीच आहे. कोणती x² / a² + y² / b² बरोबर 1. पण कंडिशन काय माहिती का a हा लहान आहे b पेक्षा. म्हणजे a जेव्हा लहान असतो b पेक्षा तर y ऍक्सिस त्याची ही लांबी याला म्हणतात मेजर ऍक्सिस.
ही ॲक्सिस आहे ना, आता या ठिकाणी हे वाय ॲक्सिस मेजर ॲक्सिस आहे आणि हे मायनर ॲक्सिस आहे. इथे हे मेजर ॲक्सिस आहे, एक्स ॲक्सिस मोठा ॲक्सिस असा दाबला तर एक्स ॲक्सिस झाला मेजर ॲक्सिस आणि हे झाला तुमचा वाय ॲक्सिस मायनर ॲक्सिस. ओके, लक्षात हा इलिप्स. या ठिकाणी याची किंमत डी पेक्षा लहान. हा एक डायग्राम काढून घ्या इलिप्सचा. इक्वेशन सारखीच आहे इलिप्सची, दोघांची इक्वेशन सारखी आहे, फक्त फरक काय, हे वाय ॲक्सिस या ठिकाणी मेजर ॲक्सिस आहे आणि ए हा बी पेक्षा लहान आहे म्हणजे बी मोठा आहे ए पेक्षा. तर मला आता इलिप्सची व्याख्या, पॅराबोलाची व्याख्या बघितली आपण. इट इज द लोकस ऑफ पॉइंट. ओके, इट इज द लोकस ऑफ पॉइंट such that all the points of the curve are at equidistances from the fixed point and the fixed line. है की नाही, हीच व्याख्या सेम आहे. आणि त्याचा आपण रेशो घेतला होता आणि त्या रेशोला काय घेतला होता, आपण नाव दिलं होतं एसेंट्रिसिटी. आणि जेव्हा एसेंट्रिसिटी किंमत ई ची किंमत 1 असेल तर त्या कोनिकला आपण पॅराबोला म्हणतो आणि जेव्हा ई ची किंमत 1 पेक्षा लहान असेल तर त्याला इलिप्स म्हणायचा आणि ज्यावेळेस ई ची किंमत 1 पेक्षा मोठी असेल त्याला हायपरबोला म्हणायचा. म्हणजे पॅराबोलाची वेळेस कोनिक्सची तुम्हाला माहिती दिली होती मी, त्यावेळेस सगळे पॉईंट लिहून दिले होते आपण, तेच आता लिहून घ्यायचा. आणि इलिप्सचे यामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात ते आणि फॉर्म्युले, मग प्रॉब्लेम्स. बोर्डकडे बघा. चला, हेडिंग घ्या, डेफिनेशन ऑफ इलिप्स. इलिप्सची व्याख्या. Definition of ellipse. Definition of ellipse. Right now, ellipse is the locus of point P whose distance from fixed point. Ellipse is the locus of point P whose distance from fixed point, whose distance from fixed point and fixed line ellipse is the locus of point P whose distance from fixed point and fixed line is same. Fixed point is called focus. Fixed line is called directrix. Ratio between distance
ratio between distance of S from distance of P from focus and directrix is constant. त्याला काय म्हणतो आपण, which is called as eccentricity, which is called as eccentricity. Okay. मग ही eccentricity if E less than 1, जर E ची किंमत 1 पेक्षा लहान असेल, if E less than 1, then conic is called as ellipse. Ellipse, no. Yes, no doubt. हा, आता म्हणालो नोटेड. आता एलिप्सचे दोन डायग्राम काढतो मी आता दोन्हीसाठी. त्यामध्ये काय काय गोष्टी ते बघून घ्या. पहिला एलिप्स जे आहे आपला x स्क्वेअर a स्क्वेअर प्लस y स्क्वेअर b स्क्वेअर बरोबर 1 इफ a ग्रेटर दॅन b यासाठी स्टँडर्ड एलिप्स. हा सेंटर है C 0,0 हे वर्टायसेस होणार ना. हे म्हणजे A,0 हे -a आपण याला A याला B असे पण नाव देऊ शकतो. वर्टायसेस आहे हे C 0,b हे D 0,-b वर्टायसेस आहे. इलिप्सचे वर्टायसेस म्हणतात. एक्स एक्सिस वर AB और y एक्सिस वर CD वर्टायसेस. आता दोन डायरेक्ट्रिक्सची इक्वेशन असते. डायरेक्ट्रिक्स इकडची डायरेक्ट्रिक्स D
D1 नाव घ्या. ही दुसरी डायरेक्ट्रिक्स. ओके, फोकस दोन असतात. AE,0 त्याचे कोऑर्डिनेट -AE,0. ओके, इथे पॉइंट P घेऊ, x, y. डायग्राम काढा. परपेंडिकुलर डिस्टेंस. आणि याला म्हणतात, या ऍक्सिसला म्हणतात, याला म्हणतात मेजर ऍक्सिस. एक्स ऍक्सिस इथे मेजर आहे. मेजर ऍक्सिस एक्स. आणि याला म्हणतात मायनर ऍक्सिस. या एलिप्ससाठी बरं का, मायनर ऍक्सिस. कारण ए मोठा आहे ना, इथून इथपर्यंत. ही -A, ही A. ओके, तर A म्हणजे 2A, A to B 2A, C to D 2B. हे B असतो, -B असतो y ऍक्सिसवर. वर्टायसिस आले A B C D. दोन डायरेक्ट्रिक्स आहे. डायरेक्ट्रिक्सची इक्वेशन लिहा. आता याची कोऑर्डिनेट A/E, 0 म्हणजे x बरोबर A/E. x - A/E = 0. इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिक्स ही म्हणजे -AE A/E, 0. तर x बरोबर -A/E, तर x plus A/E = 0. इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिक्स. यस, या साठी मेजर ऍक्सिस, मायनर ऍक्सिस, फोकस आले, पॉइंट P आला, फोकल डिस्टन्स, सर्व गोष्टी लिहून घ्या. असं कसं सेम कशाला दुसरा एमसी आहे आपला. आणि नंतर तुम्हाला टेबल घेऊन देतो. काढला डायग्राम काढला का मुलांनो? डायग्राम काढला. तर एलिप्स मध्ये दोन डायरेक्ट्रिक्स आहेत, दोन फोकस आहेत, लक्षात ठेवा. Focus coordinate A into E
ई म्हणजे इसेंट्रिसिटी रेशो असतो ते आपण बघितलं आपण कोरिन्समध्ये दोन लांबीचा रेशो ते रेशोची किंमत जर एकपेक्षा लहान असेल तर त्या कोनिकला आपण एलिप्स म्हणतो. कळलं का? जे ऍक्सिस एलिप्स ची म्हणजे मोठा दिसते त्याला आपण मेजर ऍक्सिस म्हणतो. जे ऍक्सिस एलिप्स थोडा लांब दिसते तिथे आपण काय म्हणतो मायनर ऍक्सिस म्हणतो. तिथे एक्स ऍक्सिस हा मेजर ऍक्सिस आहे म्हणून ए मोठा आहे कोणापेक्षा बी पेक्षा. स्मॉल ए हे लेंथ आहे ऍक्सिसची ज्या एलिप्सच्या अंतर्मध्ये आलेली आहे. कोऑर्डिनेट ऑफ एक्स ऍक्सिस माना. नोटेड? ओके. आता दुसरं जे एलिप्स आहे जसं मेजर ऍक्सिस वाय ऍक्सिस राहणार ते काढू. आता आपल्याला एलिप्सचा प्रकार कोणता माहिती आहे का? x square divided by a square plus y square divided by b square equals to 1. इक्वेशन आहे फक्त काय if a less than b. y हा सेंटर ही फोकस 0, BE 0, -BE कारण हे A है ये पूर्ण B है ये -B है ये वर्टेक्स ये A -A, -B, 0 ये वर्टेक्स B A, 0 है ना. ये C 0, B ये D 0, -B. डायरेक्ट्रिक्स इक्वेशन डायरेक्ट्रिक्स दोन डायरेक्ट्रिक्स हे y बरोबर B/E हे y बरोबर -B/E डायरेक्ट्रिक्स इक्वेशन्स. इथे y ऍक्सिसला मेजर ऍक्सिस म्हणायचा. y ऍक्सिसला काय म्हणायचं मेजर ऍक्सिस आणि x ऍक्सिसला काय म्हणायचं मायनर ऍक्सिस.
तर इलिप्स मध्ये दोन फोकस आहे, दोन डायरेक्ट्रिक्स आहेत. ओके, सेंटर एकच आहे बरं का, ओरिजिन वर. टेस्ट हा मुलांनो, उद्या आपल्या या वेळेला टेस्ट होईल. तर उद्या कोणत्या चॅप्टरवर टेस्ट ठेवायची सांगा. एक आपण MCQ टाईप टेस्ट घेऊ, आपण 15-20 क्वेश्चन त्याच्यावर घेऊ आपण. तर मला वाटतं आपण उद्या सर्कलवर टेस्ट घेऊ. सर्कलवर काय स्ट्रेट लाईनवर. स्ट्रेट लाईनवर टेस्ट झाली नाही आपली. सर्कल किंवा स्ट्रेट लाईन कोणतं सांगता सांगा तुम्ही. सर्कलवर, ठीक आहे. हा, चला मुलांनो, आता इकडे लक्ष द्या. आता या ठिकाणी बघा, जसं आपण पॅराबोलामध्ये टेबल पाहिला होता, वर्टेक्स, सेंटर, फोकस, डायरेक्ट्रिक्स, हे की नाही, फोकल कॉर्ड, यांचे सर्वांचे फॉर्म्युले होते. त्याचप्रमाणे आता इलिप्समध्ये कोणकोणते टर्म आहे आता लक्ष द्या. आपला किती गोष्ट माहीत पाहिजे इलिप्समध्ये. ज्यावेळेस आपण इलिप्सचे प्रॉब्लेम करतो त्यावेळेस आपल्याला कोणकोणती गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे. आता तुम्ही एक टेबल तयार करा. इलिप्स पहिला कॉलम. आपल्याकडे दोन प्रकारचे इलिप्स आहेत. x² डिवाइड बाय a² प्लस y² डिवाइड बाय b² बरोबर 1. कधी? जेव्हा a मोठा असेल b पेक्षा. आणि दुसरा इलिप्स आहे आपल्याकडे x² डिवाइड बाय a² प्लस y² डिवाइड बाय b² इक्वल्स टू 1. कधी? जेव्हा a लहान असेल b पेक्षा. ओके, याचा तुम्ही एक टेबल तयार करा. तर आता कोणकोणती गोष्टी आपल्याला माहित पाहिजे इलिप्सचा जेव्हा आपण अभ्यास करतो, तर कोणकोणती गोष्टी म्हणजे कोणकोणत्या गोष्टीवर प्रश्न विचारले जातात. आता यामध्ये पहिला म्हणजे सेंटर. पहिला पॉइंट म्हणजे सेंटर. इलिप्सचा सेंटर म्हणजे कोण आहे? ओरिजिन आहे. 0,0 0,0 म्हणजे दोन्ही इलिप्सचा सेंटर कुठे आहे? ओरिजिनवर आहे. त्याच्यानंतर व्हर्टायसेस. आता व्हर्टायसेस ABCD बघितले आपण. ABCD व्हर्टायसेस, दोघांचे व्हर्टायसेस AB. एक आपण AB नाव दिला होता, याच्यासाठी AB नाव दिला होता. ABCD दोन्हीसाठी नाव दिला होता आपण, एक नाही, AB आणि CD. आता AB म्हणजे काय? त्याचे कोऑर्डिनेट काय? प्लस और मायनस a,0. हा, आणि CD साठी काय घेतले होते आपण? 0, प्लस और मायनस b, आहे की नाही. म्हणजे इकडचा हे व्हर्टायसेस नाही असायला, हे व्हर्टायसेस असते. हे a,0, हे मायनस a,0, हे 0,b 0,b त्याला व्हर्टायसेस म्हणतात, आहे की नाही. सेम आता कोणाला तिकडच्यासाठी पण तसंच आहे. प्लस और मायनस सेम आहे. सेम इकडे तेच आहे. नाव तुम्ही काय द्यावं तुमच्यावर आहे. प्लस और मायनस a 0, CD
0 कॉमा प्लस और माइनस बी. ठीक आहे ना, हे 4 वर्टायसेसचा हे वर्टायसेस. ओके, पहिला पॉइंट, दुसरा पॉइंट. आता चार्ट व्यवस्थित तयार करा. सेंटर झाला, वर्टायसेस झाले. फोर्स आहे. आता तुम्हाला फोकस सांगितले मी की 2 फोकस आहेत. फोर्स आहे. आता याच्यासाठी काय रे, हे एक, ही 2 या सिरीज काय आहे, हे ए प्लस और माइनस ए ई कॉमा 0. इकडचा प्लस, त्याचा मायनस. आणि इकडे काय 0 कॉमा प्लस और माइनस बी ई. हे फोर्स आहे. तिसरा इल्समध्ये कोण काय बघा, डायरेक्ट्रिक्स पण आहेत. दोन डायरेक्ट्रिसेस फोर्स आहे, 2 आहेत. डायरेक्ट्रिसेस 2 आहेत. तर याच्यासाठी काय होते, डायरेक्ट्रिस इक्वेशन x बरोबर प्लस और माइनस बी अपॉन ई, सॉरी ए अपॉन ई. वरचा इकडच्या साईडचा ए अपॉन ई आणि इकडच्या साईडचा मायनस ए अपॉन ई. म्हणजे हे x बरोबर ए अपॉन ई आणि x बरोबर मायनस ए अपॉन ई या साठी. आणि यासाठी काय y बरोबर प्लस और माइनस बी अपॉन ई है की नाही. हे डायरेक्ट्रिक्सचे इक्वेशन. टेबल तयार करा मग फास्ट करा. टेबल तयार. एक मोठा पेज घ्या बरं का, कारण याच्यामध्ये आपल्याला किती पॉइंट बघायचे बघा, 4 झाले नाही. तुम्हाला याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 मुद्दे आहे बघा. 12 मुद्दे आहे. 12 त्यापैकी 4 झाले आपले. एक तुम्ही पूर्ण तुमची तुमच्याकडे नोटबुक आहे मोठी, तसे पूर्ण पेज घ्या आणि बरोबर लिहा ना का, ज्याच्या त्याच्यामध्ये लिहा. कॉलम रो तयार करा. 3 कॉलम मोठाले 3-4 कॉलम करा. पहिला सिरियल नंबर, छोटा सिरियल नंबर साठी करा. आणि नंतर मोठा इलिप्स कोणता, पहिला इलिप्स की दुसरा इलिप्स. हे पहिले इलिप्स मध्ये हे या इलिप्स साठी हे, या इलिप्स साठी हे. 5 आता ऍक्सिसच्या बाबतीत, ऍक्सिस ऑफ सिमेट्री. आता या पॅराबोलासाठी मेजर ऍक्सिस तुमचा कोणता आहे, एक्स ऍक्सिस. मेजर ऍक्सिस मोठा ऍक्सिस समजा कोण आहे, एक्स ऍक्सिस आहे. मग एक्स ऍक्सिस ची इक्वेशन काय असते, y बरोबर 0. म्हणजे आपल्याला म्हणलं इक्वेशन ऑफ मेजर ऍक्सिस म्हणलं. इक्वेशन काय आहे मग त्याची, इक्वेशन ऑफ मेजर ऍक्सिस y = 0. कारण आपल्याला माहिती आहे इक्वेशन ऑफ एक्स ऍक्सिस आपण काय म्हणतो, y = 0 म्हणतो की एक्स ऍक्सिस वर y चे सर्व कोऑर्डिनेट 0 असतात, है की. आणि इथे काय, आणि मायनर ऍक्सिस कोण आहे इथे, मायनर ऍक्सिस इज y ऍक्सिस. मायनर ऍक्सिस इज y. मग त्याची इक्वेशन काय झाली, x = 0. इथे उलटा करावा लागेल. या इलिप्स साठी मेजर ऍक्सिस y ऍक्सिस झाला. मेजर ऍक्सिस कोण, y ऍक्सिस आहे. त्याची इक्वेशन x बरोबर 0. मायनर ऍक्सिस कोण झाला, मग मायनर ऍक्सिस x ऍक्सिस आहे. सांगितलं तुम्हाला मी, मेजर म्हणजे मोठा. याची इक्वेशन काय, y = 0. तर हे ऍक्सिस ऑफ सिमेट्री या. ऍक्सिस ऑफ सिमेट्री म्हणजे सिमेट्री माहिती आहे तुम्हाला, समान विभाजन along the body axis.
अशी अजून यामध्ये अजून किती मुद्दे आहेत? 7 मुद्दे आहेत. तर या सर्व मुद्द्यावर इलिप्सचा आपल्याला अभ्यास आहे, म्हणजे प्रॉब्लेम विचारले जातात. झालं का? ठीक आहे मुलांनो, आता याचे 7 मुद्दे तुम्हाला मी पुढच्या पिरियडला सांगतो आणि जे आपण प्रॉब्लेम सुरू करू. सो थँक्यू व्हेरी मच.